स्किन केअर म्हणजे त्वचेची काळजी गरजेची आहे का? माझी मामी, आजी, आई, काकू कुठे करतात स्किन केअर? त्यांच्याकडे कुठेच सिरमच्या बाटल्या आणि मॉइश्चरायझर नाही आहेत, हो की नाही? पण त्या काय खायच्या? पोळी, भाजी, भात, आमटी, फळं. आणि आपण काय खातो? पिझ्झा, पास्ता, नूडल्स, केक, चीज केक, हो की नाही? मैदा, साखर आणि चीज. मग अशा वेळी बॉडीला जेवणातनं जे न्यूट्रिएंट्स हवेत ते कुठे मिळत आहेत? आणि तसंही दूध, फळं, भाज्या, डाळी हे आपल्याला जे बाहेरनं मिळतं ते त्यांना मिळायचं तितकं प्युअर हल्ली मिळत नाही. त्याच्यामध्ये ॲडिटिव्ज असतात, प्रिझर्वेटिव्ज असतात आणि खूप वेळा भाज्या, फळं हे आपल्याला आता बायोलॉजिकली मॉडिफाईडही मिळतात. मग जेव्हा बॉडीला आतून जे न्यूट्रिएंट्स हवेत ते मिळत नसतील तेव्हा बाहेरनं थोडीशी त्याची जपणूक करण्यासाठी हेल्प करावी लागते. त्याला स्किन केअर किंवा त्वचेची काळजी असं म्हणतात. आणि आता पोल्युशनही किती वाढलंय ते आधीच्या काळी नव्हतं. त्याचे परिणाम फक्त स्किनवरच नाही तर सगळ्या शरीरावर आपल्याला दिसतात आणि हे आपल्याला माहिती आहे की पोल्युशनचा परिणाम होतो. आणि एजिंग हाही एक फॅक्टर आहे. म्हणजे जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या स्किनचं, आपल्या सेल्सचंही वय वाढतंय, हो की नाही? मग त्याचे परिणाम दिसायला लागतात. पण म्हणून अँटी एजिंग क्रीम्स, नंतर असे 7-8 सिरम्स आणि खूप मॉइश्चरायझर्स, क्रीम्स असे ठेवलेत. सकाळी, दुपारी, संध्याकाळी वेगवेगळ्या गोष्टी लावल्या आहेत. 1, 2, 3, 8, 9, 10 नुसत्या अशा गोष्टी लावत चाललेत, हो की नाही? असे खूप व्हिडिओ आपण बघतो आणि खूप ठिकाणी मार्केटिंगसाठी हे दाखवलं जातं. पण आपल्याला तसं काहीही करायची गरज नाही. अगदी साधी, सरळ, सोपी, कमीत कमी वेळात होणारी आणि खिशावरही कमीत कमी ताण देणारी स्किन केअर अवेलेबल आहे आणि त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊच.